will be some shots fired tonight in the room. The people that do the most, the people that make the biggest impact, they're the ones that they go after. It's not going to deter me from winning the war in Iran. नमस्कार, मी प्रशांत कदम. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या खुनी हल्ल्याचा प्रयत्न होतोय का, आणि जर असा प्रयत्न असेल तर त्याच्या पाठीमागं नेमकं कारण काय असू शकतं? अमेरिकेमध्ये शनिवारी रात्री अत्यंत खळबळजनक घटना घडलेली आहे आणि याची दृश्य बघितल्यानंतर तुम्हाला एखाद्या चित्रपटातला थरारक प्रसंग बघितल्यासारखं वाटेल. ज्यावेळी डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानामध्ये व्हाईट हाऊसमध्येच आहेत आणि ज्या कार्यक्रमाला 2600 लोक उपस्थित आहेत, तो कार्यक्रम आहे व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स डिनर. म्हणजे अमेरिकेतल्या तमाम माध्यम समूहातले पत्रकारांशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वार्तालाप करतात. त्या कार्यक्रमामध्ये अचानकपणे एक 31 वर्षांचा युवक अशा पद्धतीनं फायरिंग करतो आणि मग उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडते. अत्यंत खळबळजनक अशा पद्धतीचा हा व्हिडिओ आहे की ज्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प हे व्यासपीठावरती आहेत आणि त्याचवेळी त्यांच्यापासून अवघ्या काही मीटर अंतरावरती ही घटना घडते. अमेरिकेच्या सगळ्या सुरक्षा यंत्रणांचे जवान तातडीनं स्टेजवरती पोहोचतात आणि डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया यांना तातडीनं तिथून इव्हॅक्युएट केलं जातं. आणि हे जे उपस्थित आहेत, ज्याच्यामध्ये पत्रकार आहेत, वेगवेगळे ब्युरोक्रॅट्स आहेत, वेगवेगळ्या ठिकाणचे क्षेत्रातले नामवंत व्यक्ती आहेत, या सगळ्यांमध्ये अचानकपणे खळबळ उडते. आणि कशा पद्धतीचं दृश्य दिसलंय तुम्ही व्हिज्युअल्समध्ये बघताय. काय नेमका हा कार्यक्रम होता आणि कोण हा युवक होता, कशा पद्धतीनं तो आतमध्ये आला आणि ज्या टायमिंगला हा अटेम्प्ट झालेला आहे त्याच्या पाठीमागं कारण नेमकं काय असू शकतं? हा जो युवक आहे तो 31 वर्षांचा कोल ॲलन हा अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियाचा रहिवासी आहे हे सांगितलं जातं आहे. या कार्यक्रमाच्यासाठी तो एक आमंत्रित होता अशी सुद्धा प्राथमिक माहिती आहे. आणि त्याच्याकडं एक शॉटगन, हँडगन आणि काही इतर इक्विपमेंट्स होते, चाकू होते, असं सुद्धा आत्ताच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं गेलेलं आहे. ज्यावेळी तो या कार्यक्रमासाठी एंटर करत होता, चेकपॉईंटच्या इथंच त्यानं अचानकपणे तिथून सुरक्षा रक्षकांना त्यांचं कवच भेदून तिथून पळण्याचा प्रयत्न केला आणि पळत असतानाच एका सिक्रेट सर्व्हिस एजंटच्या दिशेनं फायरिंगसुद्धा केलं, ज्याच्यामध्ये तो जखमी झाला. आणि नंतर मग सगळीच तिथली जी सुरक्षा यंत्रणा जी आहे ती या युवकाला पकडण्यासाठी धावते आणि त्याला अवघ्या काहीच मिनिटामध्ये नंतर जेरबंद देखील केलं गेलेलं आहे. पोलिसांनी जी माहिती दिली त्याच्यानुसार हा युवक जो आहे तो एकटा होता. म्हणजे त्यानं जे कृत्य केलेलं आहे त्याच्यामध्ये काही संघटित उद्देश किंवा सहभाग कुणाचा दिसत नाही आहे. हा एकटा युवक अशा पद्धतीची काही हत्यारं घेऊन या कार्यक्रमामध्ये आलेला होता आणि तिथं त्यानं हा प्रकार केलेला आहे. आता त्याच्या या हल्ल्या पाठीमागचा उद्देश नेमका काय होता, त्याला कुणाला टार्गेट करायचं होतं, का करायचं होतं, की डोनाल्ड ट्रम्प यांच्याच दिशेनं हा हल्ला होता, याच्याबद्दलचे तपशील कदाचित काही वेळानंतर उघड होतील. पण एक लक्षात घ्या की डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती झालेला हा अशा पद्धतीचा पहिला खुनी हल्ला नाही आहे. याच्या आधी 2 वेळा 2024च्या त्यांच्या निवडणूक कॅम्पेनमध्ये त्यांच्यावरती हल्ला झालेला होता. आणि पहिला जो हल्ला आहे तो पेनिसिल्व्हेनियामध्ये बटलरच्या एका रॅलीमध्ये एका 20 वर्षाच्या गनमॅननं त्यांच्यावरती हल्ला केलेला होता, ज्याच्यामध्ये त्यांच्या कानाला चाटून गोळी गेलेली होती. आणि त्याच्यानंतर लगेचच सुरक्षा रक्षकांनी त्या गनमॅनला ठार देखील केलेलं होतं. या घटनेनंतर पुन्हा 2 महिन्यांनीच पुन्हा एकदा एक युवक जो गोल्फ क्लब आहे फ्लोरिडामधला, तिथं डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती हल्ला करतो. आणि हे 2 हल्ले त्यांच्यावरती याच्या आधी झालेले आहेत. आत्ताचा जो हल्ला झालेला आहे तो अमेरिका आणि इराण हे युद्ध चालू असताना झालेला आहे. अमेरिकेमध्ये सुद्धा देशांतर्गत अनेक निर्णय असे घेतले जात आहेत की ज्याच्या विरोधात लोक प्रोटेस्ट करत आहेत. त्यामुळं नेमकं कारण काय आहे हे आपल्याला माहिती नाही आहे. पण या हल्ल्यानंतर ज्यावेळी एक पत्रकार परिषद झाली, म्हणजे ज्यावेळी हा हल्ला झाला त्याच्यानंतर सुरक्षा रक्षकांनी सगळ्यांना इव्हॅक्युएट केलं, हा कार्यक्रमसुद्धा थांबवला गेला.
पण पत्रकारांच्या समोर डोनाल्ड ट्रम्प आले आणि त्यांनी या हल्ल्यासंदर्भातली माहिती जी आहे ती पत्रकारांना दिली. त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं काय होतं, कदाचित इराणबद्दलच्या सगळ्या गोष्टीमुळे सुद्धा हा हल्ला असू शकतो, कारण नाकारता येत नाही. पण मी हा हल्ला जो आहे तो झाल्यानंतर सुद्धा माझ्या उद्देशापासून थांबणार नाही. That. And I ask respectfully, why do you think this keeps happening to you? Well, you know, I've studied assassinations, and I must tell you, the most impactful people, the people that do the most, you take a look at the people, Abraham Lincoln, I mean, you go through the people that have gone through this where they got them, but the people that do the most, the people that make the biggest impact, they're the ones that they go after. They don't go after the ones that don't do much because they like it that way. And when you look at the people that have either, whether it was an attempt or a successful attempt, they're very impactful people. Just take a look at the names here, the big names. And I hate to say I'm honored by that, but I've done a lot. We've done a lot. We've taken this country and we were a laughing stock for. आता एक लक्षात घ्या की इराणमधल्या काही व्यक्तींची सोशल माध्यमावरती जी प्रतिक्रिया येते त्यांचं म्हणणं असं आहे की माहिती नाही, जर इराणच्या कारणामुळं हा हल्ला झाला असेल तर तो इराण नाही, इस्रायल करू शकतं, कारण त्यांना कुठल्याही पद्धतीनं हे युद्ध थांबवण्याची इच्छा नाही आहे. हे अधिकृत स्टेटमेंट्स नाही आहेत, हे सोशल मीडियावरती जे बोललं जातं आहे ते मी तुम्हाला सांगतो. आता जो कार्यक्रम होता व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स डिनर, तो पण फार महत्त्वाचा होता. आणि काय त्याच्यातली महत्त्वाची बाब आहे तर डोनाल्ड ट्रम्प या कार्यक्रमाला पहिल्यांदाच हजर राहत होते. त्यांच्या पहिल्या टर्ममध्ये ते कधीही हजर राहिलेले नव्हते, आत्ताच्या टर्ममध्ये मागच्या वर्षीसुद्धा नव्हते आणि पहिल्यांदाच ते हजर राहत होते. 1980 सालापासून अशा पद्धतीचा व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स डिनर हे प्रत्येक राष्ट्राध्यक्ष आयोजित करतात. हिल्टन हॉटेल वॉशिंग्टनमधलं, वॉशिंग्टन हाऊसचं, तिथं हा कार्यक्रम होतो आणि त्या कार्यक्रमामध्ये ही गोळीबाराची घटना झालेली आहे. अमेरिकेच्या एकूणच मीडियाशी डोनाल्ड ट्रम्प यांचं प्रचंड काहीतरी बिनसलेलंच असतं. या सगळ्या मीडियावरती ते सातत्यानं काहीतरी बोलत असतात, त्यांना दूषणं देत असतात, त्यामुळं असेल कदाचित. पण अशा पद्धतीनं माध्यमांच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी आजवर हजेरी लावली नव्हती आणि यावेळी पहिल्यांदाच ते या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले होते. त्यावेळी हा हल्ला झालेला आहे. आता या हल्ल्यानंतर ज्या युवकाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्याच्यावरती याच्या आधी 2 गुन्हे दाखल असल्याचं पोलीस सांगतायत, पण त्याचा उद्देश जो आहे तो मात्र अजूनही स्पष्टपणे झालेला नाही आहे. आणि या संपूर्ण कार्यक्रमामध्ये ज्या पद्धतीनं ही घटना घडली, म्हणजे एकतर अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवरती याच्यामध्ये काही दडलेलं आहे का हे बघायला पाहिजे. पण या हल्ल्यानंतर ट्रम्प पत्रकार परिषदेमध्ये असं पण बोलत होते की जे राष्ट्राध्यक्ष मोठमोठी कामं करतात त्यांच्याच वाट्याला असे हल्ले येत असतात. त्यांनी थेट अब्राहम लिंकन यांचं सुद्धा नाव घेतलं. त्यामुळे माहिती नाही की या हल्ल्याच्या पाठीमागे नेमका काय उद्देश होता. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, म्हणजे ज्या ठिकाणी हा हल्ला झाला त्याच ठिकाणी अमेरिकेच्या अजून एका राष्ट्राध्यक्षांच्या वरती सुद्धा हल्ला जो आहे तो याच्या आधी झालेला होता. आणि त्यामुळं या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्याला माहिती नाही, म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं काय आहे, इट्स नॉट गोइंग टू डिटर मी फ्रॉम विनिंग द वॉर इन इराण. आय डोंट नो इफ दॅट हॅड एनिथिंग टू डू विथ इट. आय रिअली डोंट थिंक सो बेस्ड ऑन व्हॉट वी नो. म्हणजे एकीकडे ते हे पण सांगतात की कदाचित इराणच्या हल्ल्याचा संबंध नसेल, पण जरी असेल तरी मी थांबणार नाही. It's not going to deter me from winning the war in Iran. I don't know if that had anything to do with it. I really don't think so, based on what we know. But we're going to continue to do a great job. That's all I can do. आता या कार्यक्रमाच्या आधी व्हाईट हाऊसची जी सेक्रेटरी आहे 28 वर्षांची, ती असं पत्रकारांशी बोलताना सांगत होती की आज रात्री काय होणार आहे, तर आज रात्री या रूममध्ये काही शॉट्स फायर केले जाणार आहेत. आता ही कुठल्या उद्देशानं ती म्हणत होती, कदाचित लिंग्विस्टिक जी वाक्यप्रचार रचना असते त्याच्यामधनं तिनं हे स्टेटमेंट केलं का माहिती नाही. पण त्याच व्हाईट हाऊस सेक्रेटरीचं हे विधान
या हल्ल्यानंतर मात्र प्रचंड व्हायरल झालेला आहे. काय नेमकी ती म्हणाली होती ऐका. To rumble, is he not? He is ready to rumble. Uh-huh. I will tell you, this speech tonight will be classic Donald J. Trump. It'll be funny. It'll be entertaining. There will be some shots fired tonight in the room. So everyone should tune in. It's going to be really great. I'm looking forward to hearing it. I love it all. And you wrote most of it, you said. I can't take credit. In true Donald Trump fashion, the man puts his pen to the paper himself. So it's a lot of his own work. आणि या हल्ल्यानंतर अत्यंत भावूक होत डोनाल्ड ट्रम्प असं देखील म्हणतात की मला कुणी सांगितलेलं नव्हतं की राजकारण हा किती धोकादायक क्षेत्र असलेला व्यवसाय आहे आणि आज मला त्याची प्रचिती येते वगैरे वगैरे. पण काय नेमकं या हल्ल्यापाठीमागचं कारण असू शकतं? अमेरिकेमध्ये अशा पद्धतीनं गनमॅनचे हल्ले हे अनेकदा अनेक ठिकाणी सार्वजनिक व्यासपीठावरती सुद्धा झालेले आहेत. त्याच्याबद्दलच्या बातम्या आपण वारंवार बघत असतो आणि आता व्हाईट हाऊस आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षसुद्धा त्याच्यापासून सुरक्षित नाही आहेत हे या घटनेनं दाखवून दिलेलं आहे. अमेरिका इराण युद्धच याच्या पाठीमागं कारण आहे का? तो जो 31 वर्षांचा युवक आहे त्याची आयडियोलॉजी नेमकी काय आहे हे आता तपासलं जाईल. त्याची याच्या आधीची विचारसरणी, त्यानं केलेली वक्तव्य पाहिली जातील. आणि आपण हे पण नाकारून चालणार नाही की अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये अनेक असे महत्त्वाचे मुद्दे आहेत की ज्याच्यामध्ये देशांतर्गत रोषसुद्धा समोर आलेला आहे. 3000पेक्षा जास्त ठिकाणी 3 वेळा मोर्चेसुद्धा त्यांच्या विरोधात काढले गेलेले आहेत. आणि ज्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांची लोकप्रियता ही रसातळाला चाललेली आहे, अनेक लोक युद्धविरोधी भूमिका घेत आहेत, नेमकं त्यावेळी या हल्ल्याच्या पाठीमागं नेमकं प्रयोजन काय आहे याच्याबद्दलची चर्चा जी आहे ती होत राहील. पण अतिशय थरारक खळबळजनक अशी ही घटना आहे आणि ती ऐन युद्धाच्या दरम्यान घडते आहे. काय नेमकं याच्या पाठीमागचं कारण आहे कदाचित नंतर उघड होईलच. पण तुर्तास ही महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा व्हिडिओ होता. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय म्हणायचं आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.